वारी सुरू होण्याआधीच आळंदीच्या इंद्रायणी नदीत असं काही घडलं ज्याने अख्खा महाराष्ट्र थरथर कापलाय. अवघ्या 60 मिनिटात, होय अवघ्या 1 तासात इंद्रायणीच्या पात्रात एक असा भयानक चमत्कार घडला जो पाहून तिथे उपस्थित वारकऱ्यांची बोबडीच वळाली आणि ते थेट पळत सुटले. ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघायला अवघे काही तास उरले असताना इंद्रायणी नदीला द्रव्य रूप आलं होतं. सलग 3 दिवस झालेल्या ढगफुटी दृश्य पावसामुळे आळंदीला जोडणारे 4ही महाकाय पूल पाण्याखाली गेले होते. आळंदीच्या बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता आणि तिथून एक मोठा ट्रक जाणेही अशक्य झाले होते. अशा वेळी संपूर्ण महाराष्ट्राला एकच धास्ती होती, यंदा माऊलीची पालखी निघणार की नाही. कारण माऊलीची पालखी ज्या जड रथात ठेवली जाते तो रथ ओढण्यासाठी जबाबदारी मानाच्या बैलाची असते, पण तिथे महाकाय ट्रक वाहून जातील अशी परिस्थिती होती. तिथे तो बैलगाडीचा रथ कसा जाणार हा प्रश्न प्रशासनाच्या डोक्याला ताप ठरला होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक डोळ्यांचे पातन लवते ना लवते तोच तिथे एक अशी थरारक आणि अद्भुत घटना घडली जी पाहून साक्षात मुख्यमंत्री देखील चक्रावून गेले. अशी एक विचित्र घटना घडली जी पाहून आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळत सुटले. गेल्या तब्बल 150 वर्षाचा इतिहास जे कधीच घडलं नव्हतं ते आज घडलं होतं. कोणी याला चमत्कार म्हणत होतं तर कोणी साक्षात देवाची कृपा. कारण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की यंदाची पालखी रद्द करण्याची वेळ आली होती आणि वारीच्या शेकडो वर्षाच्या नियमात खूप मोठा बदल करावा लागणार होता. पण अचानक निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार घडला ज्याने वारकऱ्यामध्ये एक जल्लोष सुरू झाला. पण विचार करा, वारी निघण्याच्या अवघ्या 1 तास आधी इंद्रायणीच्या पात्रात असं काय घडलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट आली आणि साक्षात मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. चला जाणून घेऊया हा संपूर्ण थरारक व्हिडिओ. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही पवित्र परंपरा आज एका मोठ्या कसोटीवर होती. आळंदीतून वारीचं प्रस्थान यंदा 8 जुलै रोजी दुपारी ठीक 3 वाजता होणार होतं. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलंकापुरीत दाखल झाले होते. पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाचं कोप्यानं विघ्न आलं. वारी प्रस्थानाच्या अवघ्या 2 दिवसापूर्वी आळंदी परिसरात ढगफुटी दृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका भयानक आणि अक्राळ विक्राळ होता की 7 जुलैच्या रात्रीचं इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर आवाहन केलं की वारकऱ्यांनो, सध्या आळंदीत येऊ नका. कारण आळंदी गावात नदीचं पाणी घुसलं होतं. नदीकाठच्या अनेक धर्मशाळा पाण्याखाली गेल्या होत्या. शेकडो वर्षाची वारी परंपरा आता धोक्यात आणली होती. पालखी सोहळा रद्द होणार की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात दाटली होती. पण वारी निघण्याच्या काही तास आधी अचानक असं काही चमत्कार घडला की वारकरी आनंदाने ओरडत थेट नदीच्या दिशेने धावू लागले. खरं तर आदल्या रात्रीपर्यंत परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. रद्द होणार की काय जवळपास निश्चित मानलं जात होतं. माऊलीचा मुख्य मंदिरात पाणी शिरलं की काय अशी धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण झाली होती. आळंदीत आधीच दाखल झालेल्या वेगवेगळ्या दिंड्या जागोजागी अडकून पडल्या होत्या. कित्येक भाविक नदीकाठच्या आश्रमात आणि धर्मशाळेत मुक्कामी होते. पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की बघता बघता त्या धर्मशाळेमध्ये पाणी घुसलं. वारकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला पाहून तातडीने NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलं. NDRFच्या शूर जवानांनी रात्रीच्या थरारक अंधारात जीवाची बाजी लावून त्या वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं. चाहूबाजूने पाण्याचा वेढा, त्यात कोसळणारा मुसळधार पाऊस, संपूर्ण आळंदीत भीती आणि चिंतेचे सावट पसरलं होतं. खरं तर 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेनुसार देहू गावातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दिमाखात प्रस्थान झाली होती. पण दुसरीकडे आळंदीत मात्र परिस्थिती मिनिटाला गंभीर होत चालली होती. आळंदीला 4ही बाजूची जोडणारी मुख्य पूल पाण्याखाली गेले होते. मग तो चाकणवरून येणारा मार्ग असो, वडगावच्या बाजूने येणारा पूल असो की पुण्याला जोडणारा मुख्य रस्ता असो, सगळ्याच्या सगळे पूल इंद्रायणीच्या पुरात गडप झाले होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री यांनी प्रशासनाने वारकऱ्यांना हात जोडून आवाहन केलं होतं की सध्या आळंदीत येऊ नका, पुण्यामध्येच थांबा. आता श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीसमोर आयुष्यातील सर्वात मोठा पेच निर्माण झाला होता. माऊलीच्या पालखी भव्य रथात ठेवली जाते आणि तो रथ ओढतात माऊलीने मानाची बैल. पण जर पुलावरून अक्राळ विक्राळ पाणी वाहत असेल
तर तिथून मोठा ट्रेक्स जाणं आणि उंच वाहनं जाणेही अशक्य होतं. तिथे मानाची बैल तो जड रथात घेऊन कसे जाणार? वेळ वेगाने सरकत होती. काही तासांवर प्रस्थान होतं. मुख्य मंदिरात पूजा अर्चा आणि इतर सर्व विधी सुरू झाल्या होत्या. अशा वेळी प्रशासकीय बैठकीत एका अत्यंत अजब पर्याय समोर आला, ज्याने सगळे चक्रावून गेले. माऊलीची पालखी हेलिकॉप्टरद्वारे घेऊन जावी की काय, असाही विचार केला जात होता. पण माऊलीची वारी आणि शेकडो वर्षाची परंपरा बदलणं अशक्य होतं. कारण तसं केलं असतं तर लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या. परंपरा आणि निसर्गाच्या या महाकाय युद्धात दोन्ही बाजूने हात टेकले होते. कारण पुढे जे होणार होतं, कारण यावर्षी पुणे शहरात जगद्गुरू तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा अभूतपूर्व सोहळा आणि ऐतिहासिक भेट होत असते. जर आळंदीतून पालखी निघालीच नसती तर ही भेट कशी होणार, हा एक प्रश्न प्रत्येकाला छळत होता. पण म्हणतात ना, जसा भाव तसा देव. वारकऱ्यांच्या माऊलीच्या संजीवन समाधीवर असलेला अतूट विश्वास अखेर फळाला आला. 7 जुलैच्या रात्री उशिरापर्यंत पावसाचा थरारक धुमाकूळ सुरूच होता. पण 8 जुलैच्या पहाटे अचानक निसर्गाने कूच बदलली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक ओसरला आणि त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अशी अद्भुत आणि रहस्यमय घटना घडली, ज्याने विज्ञानालाही कोड्यात टाकलं. नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये अचानक एक प्रचंड मोठा आणि भयानक भोवरा तयार झाला. एका बाजूने पाण्याचा वेग प्रचंड वाढला आणि बघता बघता अवघ्या काही मिनिटातच पुलावरून वाहणारं पाणी झपाट्याने खाली उतरू लागलं. या पाण्याचा वेग इतका अकल्पनीय होता की केवळ एका तासाच्या आत घरामध्ये, आश्रमामध्ये आणि आळंदीच्या दुकानामध्ये घुसलेला पूर ओसरू लागला. दूधवरचा पाण्याचा वेढा असताना पुलावरचं पाणी असं अचानक गायब होणं हा साक्षात चमत्कारच होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुण्यात थांबलेले लाखो वारकरी अचानक आळंदीच्या दिशेने धावू लागले. पण नेमकं त्या एका तासात असं काय घडलं? नदीच्या पात्रात अचानक तो रहस्यमय भोवरा कसा काय तयार झाला? मित्रांनो, हा भोवरा इतका विशाल होता की तो थेट सॅटेलाइट इमेजमध्ये देखील स्पष्ट दिसलाय. आता मोठमोठे हवामान तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ याचा भोवरा चक्रावून अभ्यास करत होते. कारण या वैज्ञानिक नियमानुसार अशा पूरस्थितीत एवढा मोठा भोवरा कसा काय तयार होणं आहे. मग हा भोवरा आता आला कुठून? पाणी ओसरल्यानंतर सगळ्यात आधी चाकणहून आळंदीत एंट्री करण्याचा जो पहिला मुख्य पूल होता आणि बघता बघता तो पहिला मुख्य पूल पूर्णपणे मोकळा झाला होता. त्यानंतर एकाठोपाठ एक करत तिसरा पूलही उघडा पडला आणि सगळ्यात शेवटी जो पूल आळंदीला थेट पुणे शहराशी जोडतो, तो मुख्य पुलावरचं पाणी सुद्धा झपाट्याने ओसरलं आणि रस्ते पूर्ववत सुरू झाले. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक आणि मोठे प्रशासकीय अधिकारी पुरते थक्क झाले. कारण जो महापूर ओसरायला किमान 4 ते 5 दिवस लागत होते, तो महापूर अवघ्या 60 मिनिटात गायब झाला होता. या चमत्काराची दुसरी धक्कादायक बाब म्हणजे नदीचे पाणी तितक्या वेगाने ओसरले की इंद्रायणीचे पात्र थेट कोरडे पडले. अशा चर्चा तिथे सुरू झाल्या. वारकऱ्यांच्या पवित्र स्थानापुरतेच पाणी तितके शिल्लक राहिले होते. या अकल्पनीय नजारा पाहून संपूर्ण आळंदीत एकच जल्लोष झाला. माऊली माऊलीच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली आणि लाखो वारकरी नदीच्या घाटोघाट धावू लागले. पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना जेव्हा ही आनंदाची बातमी समजली, तेव्हा त्यांनी तात्काळ आळंदीच्या दिशेने चूक केली. टेम्पो, ट्रक, पिकअप गाड्या, जे साधन मिळेल त्यांनी वारकरी अलंकापुरीत दाखल होऊ लागले. सोशल मीडियावर या अद्भुत चमत्काराचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले, जे पाहून स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. या संपूर्ण घटनेवरून एकच गोष्ट सिद्ध होते की जी वारकऱ्यांची खरी भक्ती आहे, तिथे साक्षात निसर्ग देखील देवापुढे नतमस्तक होतो. या चमत्काराला हवामानाच्या खात्याचा अंदाजानेही एक मोठा पाठिंबा मिळाला. जे जाणकारांच्या माहितीनुसार 8 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाने मोठा खंड घेतला आहे. हवामान खात्याने स्पष्ट केले की 8 जुलै ते 20 जुलै दरम्यान पाऊस विश्रांती घेणार आहे. म्हणजेच एका अर्थाने माऊलीच्या पायी वारीसाठी स्वतःचे वरुजनाकारांची आपली घौडदौड थांबवली आणि वारकऱ्यांना सुखरूप प्रवासाचा आशीर्वाद दिला. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि तोपर्यंत पाऊस अशीच विश्रांती घेणार आहे, ज्यामुळे वारकऱ्यांचा हा भक्तिभाव आता कोणत्याही अडचणीशिवाय पार पडणार आहे. सुरुवातीला ज्या वारीवर महापुराचं भयंकर संकट होतं, ते संकट पाहून माऊलीच्या कृपेने अवघ्या एका तासात दूर झाला. आता माऊलीचा रथ आणि पालखी सोहळा अत्यंत थाटामाटात आणि परंपरेनुसार पंढरीच्या वाटेवर रवाना होतोय.
मित्रांनो, माऊलीच्या या अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.